आहोत निओनॅटल सेप्सिस. निओनॅटल सेप्सिसचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स. तर पहिली गोष्ट आहे निओनॅटल सेप्सिस म्हणजे काय. तर सेप्सिस हे कुठे पण होऊ शकतं. याच्यामध्ये डिफरन्स हाच आहे की ही निओनॅटल सेप्सिस आहे, म्हणजेच बेबीचं एज हे लेस दॅन 1 मंथ पाहिजे. जर त्या बेबीमध्ये काही इन्फेक्शन झालं असेल तर आपण त्या गोष्टीला म्हणू सेप्सिस. तर त्याचे काही टायमिंग्स आहेत, टाईप्स आहेत, ते बघूया. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे अर्ली ऑनसेट सेप्सिस आणि लेट ऑनसेट सेप्सिस. अर्ली म्हणजे किती अर्ली, तर जर लेस दॅन 72 आवर्समध्ये जर होत असेल तर ते असतं अर्ली आणि मोस्टली हे अप टू 7 डेजपर्यंत चालतं. पण जर ग्रेटर दॅन 72 आवर्स आहेत आणि आफ्टर 7 डेज आहे तर ते असतं लेट. जर अर्ली असेल तर ते पेरिनॅटली असतं, म्हणजे लाईक बर्थ हिस्ट्रीच्या रिलेटेड असणारी अर्ली. बाहेरच्या कम्युनिटी रिलेटेड किंवा बर्थच्या नंतरच्या ज्या पण काही गोष्टी त्याच्या रिलेटेड असेल तर ते असतं पोस्टनॅटली. आणि हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला रूल इन रूल आउट करायला वगैरे. तर मोस्ट कॉमन कॉज आहे अर्ली ऑनसेट ऑफ द सेप्सिस इज द ग्रुप बी स्ट्रेप्टोकोकस, GBS. खूप 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 इम्पॉर्टंट आहे. आणि हे आहे अर्लीसाठी GBS, ओके. आणि लेटसाठी आहे कोॲग्युलस निगेटिव्ह स्टॅफिलोकोकस. सो फर्स्ट आहे GBS, त्याच्यानंतर आहे कॉन्स. GBS इज द अर्ली, कॉन्स इज द लेट. अदर अर्ली आहेत ई कोलाय, लिस्टेरा, क्लेप्शेला. हे लक्षात ठेवायचं की क्लेप्शेला हा इंडियामध्ये मोस्ट कॉमन आहे. लेटसाठी आहेत कॉन्स, स्टॅप ऑरियस, ग्राम निगेटिव्ह ॲसिड आणि कॅन्डिडा. जे आपण हायलाईट केलं ते पण लक्षात ठेवा. अर्लीसाठी GBS, ई कोलाय, क्लेप्शेला इज इम्पॉर्टंट इंडिया. लेटसाठी आहेत कॉन्स, स्टॅप ऑरियस. रिस्क फॅक्टर काय आहेत, म्हणजे रिस्क फॅक्टर म्हणजे काय आहेत की अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामधून बेबीला इन्फेक्शन होऊ शकतं. सेप्सिस म्हणजेच काय तर इन्फेक्शन. अशा कोणत्या गोष्टी, जर प्रीमॅच्युअर रप्चर ऑफ मेम्ब्रेन झालेलं ग्रेटर दॅन 18 आवर्स तर मोस्ट कॉमन आहे इन्फेक्शनचे चान्सेस. सो कोरिओ ॲम्नोनायटिस, मॅटर्नल फिवर, ह्या सगळ्या गोष्टींमुळं अर्ली होऊ शकतं, कारण हे आहे बर्थच्या रिलेटेड. पण लेट कधी बर्थ झाली आहे त्याच्यानंतरच्या गोष्टी घडतात, म्हणजे निकूमध्ये ठेवलं आहे, सेंट्रल लाईन्समध्ये काही इन्फेक्शन होतं, किंवा आपण जे पण काय मेकॅनिकल व्हेंटिलेटर्स होते, जे पण काय आपण फूड घेतलं, मिल्क घेतलं, ते कंटाळलं, या सगळ्यामुळे जर झालं तर ते असतं लेट. प्री मॅच्युरिटी आणि लो बर्थ वेट मेजर रिस्क फॅक्टर. का प्री मॅच्युअर आहे म्हणजे त्यांच्याकडे तेवढी इम्युनिटी नाही आहे. लो बर्थ वेट आहे म्हणजे ते टॉलरेट करू शकत नाही तेवढं इन्फेक्शन्स. हे मेजर रिस्क फॅक्टर्स आहेत. क्लिनिकल फीचर्स काय आहे, सगळ्यात पहिलं असतं पुअर फीडिंग म्हणजेच काय तर ओमिटिंग, गुडसक नाही आहे, सो पुअर सक आहे. सो ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टन्स असतात. लिथार्जिक आहे, टेम्परेचर इन्स्टॅबिलिटी. पण टेम्परेचरमध्ये हे लक्षात ठेवायचं बेबीला फिवर असू पण शकतो आणि बेबीला फिवर नसू पण शकतो, म्हणजे एकतर हायपरथर्मिया आणि हायपोथर्मिया दोन्ही कंडिशन असू शकतात. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला दरवेळी वाटतं की इन्फेक्शन आहे म्हणजे फिवर असणार आहे, असं न्यूनेट्समध्ये नसतं. एकतर हाय फिवर पण असू शकतो किंवा लो टेम्परेचर पण असू शकतं. अदर साईन्स असतात ॲपनिया, रेस्पायरेटरी डिस्ट्रेस, हायपोटोनिया, जॉइंडिस, सीझर्स आणि टेम्परेचर इन्स्टॅबिलिटी. मी आत्ता सांगतो फिवर किंवा हायपोथर्मिया. निओनॅटल सेप्सिस ऑफ मिमिक्स द RDS, दॅट इज रेस्पायरेटरी, कारण आपल्या रेस्पायरेटरी सिम्टम्समध्ये सगळं आपल्याला वाटतं की रेस्पायरेटरी डिस्ट्रेस सिम्टम, किंवा NAC पण वाटतं कारण बेबीला ओमिटिंग होत आहे. मेनिंजायटिस पण वाटतं कारण बेबीला सीझर्स आहे. मेटाबॉलिक डिसऑर्डर्स वाटतात कारण हायपोटोनिया टाईप आहे. टेम्परेचर इन्स्टॅबिलिटीज आहेत, लिथार्जी आहे त्याच्यामुळे. सो आपण इन्व्हेस्टिगेशन काय करतो हे खूप इम्पॉर्टंट आहे की सेप्सिस, निओनॅटल सेप्सिसचं गोल्ड स्टँडर्ड इन्व्हेस्टिगेशन हे ब्लड कल्चर आहे. ब्लड कल्चर इज द मोस्ट इम्पॉर्टंट.
आणि आपण सेप्सिस स्क्रीन करतो. सेप्सिस स्क्रीनमध्ये आपण काय करणार आहे तर टोटल ल्युकोसाइट्स काउंट करतो किंवा आपण न्यूट्रोफिल्सचा काउंट करतो किंवा आपण आयबेटीचा रेशो बघतो, CRP बघतो, मायक्रो ESR बघतो. हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर पण क्वेश्चन्स येतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर जर आपल्या ल्युकोसाइट्स आहेत, जर त्या लेस दॅन 5,000 असतील, न्यूट्रोफिल्स लेस दॅन 155 असतील किंवा जर IT रेशो आहे हा जर 0.2पेक्षा जास्त आहे, CRP पण वाढलेला आहे आणि मायक्रो ESR जे आहेत ते पण वाढलेले आहेत. सो या 3 गोष्टी वाढल्या, त्या 2 गोष्टी कमी झाल्यात, ह्या असतात प्रोटेक्टिव्ह आणि हे असतात की इंडिकेट इन्फेक्शन. यापैकी जर 2 गोष्टी किंवा 2पेक्षा जास्त जर गोष्टी वाढल्या ग्रेटर दॅन 2 ऑर द 2 तर आपण म्हणणार काय सेप्सिस. CSF ॲनालिसिस कधी करतो? जेव्हा आपल्याला वाटतं की बाबा मेनिंजायटिसचे काही साईन्स दिसतात. मग कोणते मेनिंजायटिसचे साईन? त्याला लिथार्जीस, सीझर्स येतात, असं काही असेल तर आपण CSF करणार. चेस्ट एक्सरे कधी करतो? जेव्हा आपल्याला वाटतं की बाबा रेस्पायरेटरी सिम्पटम्स पण दिसत आहेत आणि आपल्याला कन्फर्म करायचं का रेस्पायरेटरी काही प्रॉब्लेम आहे का, तेव्हा. प्रोकॅल्सिटोनिन हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. आत्ताच रिसर्चमधून आलेलं आहे की प्रोकॅल्सिटोनिन पण आपण यूज करू शकतो. मॅनेजमेंट काय आहे तर इम्पेरिकल अँटीबायोटिक्स देतो आपण. ओके, तर काय काय देऊ शकतो आपण तर ॲम्पिसिलिन, जेंटामायसिन आपण आधीच पाहिलं होतं. ॲम्पिसिलिन म्हणजेच पेनिसिलिन पॉझिटिव्ह ग्रुप ग्राम पॉझिटिव्हसाठी देतो आणि जेंटामायसिन जे आहे ते आपण अमायनो ग्लायकोसाइड्सचे जे आपण निगेटिव्ह ग्राम निगेटिव्हसाठी देतो. इम्पेरिकल अँटीबायोटिक्स इन द लेट ऑनसेट त्याच्यासाठी आपण वॅन्कोमायसिन, सेपोटॅक्झॅम आणि मेरोपेनिम देतो. हे लक्षात ठेवायचं की सेपोटॅक्झिन इम्पॉर्टंट आहे. जर बेबीमध्ये हाय रेझिस्टन्स असेल तर आपण देतो पायपेरासेलिन, टॅझोबॅक्टम आणि ॲमिकॅसिन. मोस्ट कॉमन. ड्युरेशन असते आपली 7 ते 10 दिवस. जर कल्चर निगेटिव्ह असेल तर. मेनिंजायटिस असेल तर आपली ड्युरेशन वाढते आणि ती बनते आपली 2 ते 3 आठवडे. फ्लुइड, थर्मोरेग्युलेशन, रेस्पायरेटरी सपोर्ट्स, आपण अननेसेसरी अँटीबायोटिक्स हे करू शकतो सेप्सिस आणि कल्चर करून की कोणते गरजेचे आहेत आपल्यासाठी. आणि हँड हायजीन. प्रोग्नोसिस अँड प्रिव्हेन्शन, मॉर्टिलिटी प्रिव्हेन्शन ऑफ द अर्ली ऑनसेटसाठी इंट्रापार्टम अँटीबायोटिक्स देऊ शकतो फॉर द GBS. कारण GBS हेच मोस्ट कॉमन रिझन त्यांच्यामध्ये. ब्रेस्ट फीड करू शकतो. GBS स्क्रीनिंग इन प्रेग्नन्सी 35 to 37 वीक्समध्येच करणार. अँटीबायोटिक्स इन द लेबर, जर मदरला फीवर आहे, रप्चर झालेलं आहे, 18 आवर्सपेक्षा जास्त आणि GBS पॉझिटिव्ह आहे तर आपण लगेच त्यांना अँटीबायोटिक्स देणार. तर हे काही क्वेश्चन्स आहेत ते बघूया आपण. ओके, हायलीडवाले क्वेश्चन्स. मोस्ट कॉमन पॅथोजन इन अर्ली ऑनसेटमध्ये पाहिलं होतं आपण की हे कशाच्या रिलेटेड आहे? बर्थच्या सराउंडिंग घडतं आहे त्याच्या रिलेटेड आहे. तर ते असतं GBS आणि इंडियामध्ये असतं क्लॅप्शल. सो इथे आन्सर आहे GBS. क्लासिक ब्लड कल्चर कॉम्बिनेशन फॉर एम्पिरिक मॅनेजमेंट ऑफ द न्यूनेट. जर क्लासिक ब्लड कल्चर कॉम्बिनेशन आहे तर आपण ग्राम पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह देणार. पण कॉम्बिनेशन पॉझिटिव्हसाठी आपण देतो पेनिसिलिन ग्रुप आणि अमायनो ग्लायकोसाइड्स. सो ॲम्पिसिलिन अँड द जेंटामायसिन बेस्ट कॉमन. 2 आर ओल्ड 2 आवर्स आहेत. रप्चर ऑफ मेम्ब्रेन होता 24 hours. मॅटर्नल फीवर होता. बेबी हॅड लिथार्जी अपनिया. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? इमिजिएटली आपण लगेच अँटीबायोटिक स्टार्ट करणार आहे कारण हे सगळे दाखवत आहेत की बेबीला आहे सेप्सिस. सो आपल्याला काय करायचं, लगेचच्या लगेच करायचे आहेत अँटीबायोटिक्स. त्याच्या आधी आपण कल्चर करायला देणार. कल्चर झालं की लगेच हे करणार. ठीक आहे. सो स्टार्ट ॲम्पिसिलिन अँड द जेंटामायसिन आफ्टर द कल्चर, आफ्टर ऑब्टेनिंग द कल्चर किंवा आपण लगेच स्टार्ट करू शकतो. ओके. A sepsis screen include all except
IT रेशो ग्रेटर दॅन, ओके. CRP ग्रेटर, मायक्रो ग्रेटर. प्लेटलेट काउंट मात्र नव्हताच. A neonate with a like late onset of sepsis in need to develop sepsis, most common pathogen. आपण आत्ताच पाहिलं होतं. कोणता होता? CONS, कॉन्स. लेट. A newborn develop a hypothermia, feeding intolerance, apnea on the 5th day. 5th day म्हणजेच काय झालं? ग्रेटर दॅन 72 म्हणजेच लेट. सो लेट आहे. CRP आहे, हा नसू शकतो. CRP वाढायला पाहिजे, इन्फेक्शन आहे. IT रेशो, ओके. प्लेटलेटचा काही इश्यूज नाही आहे. नॉर्मल मायक्रो हे नसू शकतं. सो हे आहे ANC. न्यूट्रोफिल्स वाढले, कमी झाले आणि IT रेशो वाढला आहे. सो हे झालं रे. ओके. सो दॅट इज ऑल अबाउट द न्यूमॅटल सेप्सिस. थँक्यू.